नमस्कार, मी निलिमा कदम. आर्क ई लर्निंग या व्हिडिओजमध्ये आपले सहर्ष स्वागत. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो. एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो. थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट. आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत. लयबद्ध मांडणी आपला पुढचा घटक आहे. रिदमिक अरेंजमेंट लयबद्ध मांडणी. या घटकासाठी 6% इतका भारांश आहे. म्हणजेच 3 प्रश्न दिलेले असतात. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी म्हणजेच एकूण 6 गुणांसाठी या प्रकरणावर आधारित काही प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत दिलेले असतात. तर लयबद्ध मांडणी रिदमिक अरेंजमेंट म्हणजे काय? यामध्ये असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचं असतं याचा आपण थोडक्यात विचार करणार आहोत. तर लयबद्ध मांडणी म्हणजे काय? तर एका ठराविक क्रमाने ठराविक गटाची ठराविक पद्धतीने पुनरावृत्ती होत असते. काय आहे या ठिकाणी? एका ठराविक गट काही अक्षरांचा तयार केला जातो आणि ठराविक गटाची ठराविक पद्धतीनेच ती अक्षरं किंवा ते अंक चिन्ह पुन्हा पुन्हा येत असतात. त्यांची पुनरावृत्ती होत असते आणि यालाच लयबद्ध मांडणी असं म्हणतात. सो व्हॉट इज रिदमिक अरेंजमेंट? ज्या प्रकारे ड्रम वाजवला जातो, ढोल किंवा एखादी संगीताची रचना जेव्हा केली जाते त्यावेळेला one beats on a drum, a regular pattern of sound, that is rhythm, is created. And when such a group of objects or group of words form an arrangement, it is repeated in number of times, it is called a rhythmic arrangement. तर लयबद्ध मांडणीमध्ये 3, 4 किंवा 5 अक्षर किंवा 5 अंक चिन्ह यांचे गट तयार केले जातात. सो इन दिस टॉपिक रिदमिक अरेंजमेंट्स ऑफ letters, digits and symbols are formed in a group of 3 or 4 or 5. या गटामध्ये ठराविक पद्धतीने पुनरावृत्ती होत असते. या पुनरावृत्तीमध्ये काही वेळेला एकाच गटाची पुनरावृत्ती होते किंवा 2 वेगवेगळ्या गटांची एकाआड एक अशा प्रकारे पुनरावृत्ती होते. गटातील अक्षरांचा क्रम उलटा सुलटा केला जातो. थोडक्यात त्यांच्यामध्ये एक प्रकारची मालिका विशिष्ट पद्धतीने मांडलेली असते. योग्य निरीक्षण करून अचूक पर्याय निवडून लयबद्ध मांडणी पूर्ण करणे अपेक्षित असते. थोडक्यात या प्रकारच्या प्रश्नात इंग्रजी अक्षरांची किंवा मराठी अक्षरांची किंवा चिन्हांची अंकांची लयबद्ध मांडणी असते. उदाहरणार्थ ABC ही अक्षरे ठराविक क्रमाने मांडलेली असतात. या मांडणीमध्ये रिकामी जागा किंवा प्रश्नचिन्ह देतात आणि त्या जागी येणारे पद ओळखून उत्तर काढावे लागते. संपूर्ण मांडणी लक्षपूर्वक पाहिल्यास अक्षरांचा क्रम कसा बदलत गेला आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? लक्षात ठेवा, मालिकेतील दिलेली अक्षरं किंवा चिन्ह यांची संख्या मोजावी. त्यानुसार त्यांचे समान गट करावे. सुरुवातीला आपल्याला काय करायचंय? तर अक्षरांची संख्या मोजून घ्यायची आहे. त्यानुसार त्यांचे समान गट करावेत आणि शेजारच्या गटातील पदांची तुलना करावी. यामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये तीच पद सारख्या किंवा वेगळ्या क्रमाने असू शकतात, ही एक शक्यता असू शकते. किंवा
काही वेळेला पद डावीकडे किंवा उजवीकडे ठराविक स्थानाने सरकत गेलेली आपल्याला आढळून येतात. किंवा शेजारच्या गटामध्ये पदांचा क्रम हा उलटा केलेला असू शकतो. काही वेळेला पहिलं पद जे आहे, पहिलं अक्षर आहे ते दुसऱ्या गटात शेवटी गेलेलं असतं किंवा शेवटचं अक्षर पहिल्या क्रमांकावर आलेलं असतं. अशा प्रकारेही क्रम बदललेला जाऊ शकतो. तर तो नेमका क्रम कसा बदलला गेला आहे हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. तर लयबद्ध मांडणीमध्ये तिसरा प्रकार असतो चिन्हांचा वापर. तर या प्रश्न प्रकारामध्ये काय केलेलं असतं, तर वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे विशिष्ट क्रमाने दिली जातात. त्यांची मांडणी लक्षात घेऊन ती शोधून व त्या चिन्हांचा योग्य क्रम लावून रिकाम्या जागी क्रमाने कोणती चिन्ह येतील हे आपल्याला शोधायचं असतं आणि त्यासाठी अचूक निरीक्षणाची आवश्यकता असते. म्हणजेच या ठिकाणी चिन्हांची लयबद्ध मांडणी दिलेली असते. आपण काही प्रश्न याचे बघूया. पहिला प्रश्न आहे, बघूया आपण. गट दिलेला आहे चिन्हांचा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्हांचा गट आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 चिन्ह आहेत. राईट. आपण ही 12 चिन्ह लिहून घेतली. आता निरीक्षण करा. पहिलं चिन्ह या ठिकाणी बघा, दिस इज फर्स्ट. हे चिन्ह, ते चिन्ह रिपीट होत आहे. येस, 3. म्हणजेच या ठिकाणी परत तेच चिन्ह येणार आहे. हेच चिन्ह आहे बघा, एक हेच चिन्ह आहे, मात्र त्या चिन्हाची काय होते आहे, त्या बाणाची दिशा बदलते आहे. तेच चिन्ह आहे, म्हणजे इथे पण तेच चिन्ह येणार, फक्त त्याची दिशा बदलणार आहे. मग हे कुठे झालंय बघा. येस, राईट हँड साइड. राईट हँड साइड इट्स रोटेटिंग क्लॉकवाईज थ्रू 90 डिग्री. राईट. म्हणजेच या ठिकाणी हे चिन्ह बघा 90 अंश 90 अंश झालंय, म्हणजे इथे खाली या ठिकाणी हे चिन्ह असं जाईल. पुन्हा ते वरती गेलं, या ठिकाणी ते काय होणार आहे, चिन्ह परत या ठिकाणी जाणार आहे. राईट. आणि या चिन्हाचं निरीक्षण करा. हे चिन्ह या ठिकाणी कसं झालंय बघा, म्हणजेच हे अँटी क्लॉकवाईज गेलंय, उलट घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 90 अंशातून फिरलंय. या ठिकाणी हे सरळ झालं, परत इथे आडवं झालं, खाली झालं आणि या ठिकाणी गेलं. राईट. म्हणजेच बघा 2-2चा गट आपण केला तर आपल्याला उत्तर मिळतंय. या ठिकाणी बाणाचं चिन्ह 90 अंश घड्याळाच्या दिशेने आणि हे चिन्ह 90 अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते. करेक्ट ऑप्शन विल बी कुठलं येणार आहे. येस, ऑप्शन नंबर 1. राईट. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट ऑप्शन. पुन्हा एक आपल्याला चिन्हांची मालिका दिलेली आहे. Here the rhythmic arrangement of some symbols is given and we have to find out the symbols in the group of question mark. Let's write down this rhythmic arrangement of symbols. Make the group 3 4 5 3 4 5 5. Yes, group of 5 is there. Right. Now circle circle circle, question mark, triangle. 3 circles, again question mark, triangle. Now here 2 circles, 2 triangle. Here 1 circle and 3 triangle. Right. Means what? Here must be round. So group of 5, we can make them in the group of 5. So here 4 circle, 1 triangle. Here
3 circle, yes, 2 triangles must be there. Here 2 circles and 3 triangle, right? Yes, here circle 0, here triangle, here must be triangle, 3 triangle, here 2 circles and 3 triangle, here 1 circle and 4 triangle. म्हणजे प्रत्येक वेळेला काय होत आहे, एक सर्कल जे आहे हे कमी होत आहे, त्रिकोणाची संख्या वाढती आहे. Therefore 4 triangle, 1 circle, 4 triangle, circle, triangle, triangle, triangle. Yes, option number 1 is the correct answer. Next, here the symbols are given in the rhythmic arrangement. Let's write down them. Again, plus, minus, multiplication, division, less than, greater than. Okay. Suppose this is one group. Again, multiplication, greater than, question mark, less than, division and subtraction. So how many symbols? 3, 6. Again 3, here 6. Again 3, 4, 5, 6. 3, 4, 5, 6. Right? So in the group of 6 we can arrange them. Now find out plus, minus, multiplication, division, less than, greater than. Here multiplication is there, greater than is there, less than is there, division and subtraction. So which is remaining? Yes, plus sign will remaining over here. Here minus, less than, greater than, multiplication, plus, division is there. All signs are there. Here again which sign is missing? Multiplication is missing, right? So the correct answer will be plus and multiplication. That is option number 4. Again see here, third option in multiplication and plus, but they should come in the rhythmic arrangement. In series should be there, therefore plus and multiplication. First, at first place plus and then multiplication. Option number 4 is the correct answer. Here the group of circle plus triangle square are given and we have to find out the symbols in place of question mark. Okay. Now let's write down the group of symbols, that is the series of symbols. Okay. Make them group 3, 4, 5. Next. Again 3, 4, 5. 3, 4, 5. Here 3, 4, 5. Yes. Group of 5. Right. Now circle plus triangle multiplication and square. Triangle multiplication, that is cross and square. And this is as it is. See here. Right. So last two symbols, they are coming in at the first and second place, and next as it is. So here plus and triangle, right? So here will come plus and triangle. So group of 5, we can divide them, right? Now here triangle, circles plus triangle, they will repeat here as it is. Only the last two symbols, they are coming at first place. Again, so here it will come plus, right? And triangle multiplication, so here will come square and circle. Again square and circle, these two will come over here, and plus triangle and multiplication, so here triangle, right? Again see here triangle and multiplication sign over here, and square, circle, plus as it is. So plus square and triangle, plus square triangle, that is option number 1 is the correct answer.
Which group of symbols replaces the question mark in the following series? So three figures are given. This is one, this is second group, and this is the third group. Observe the figures carefully. In the first, left side is shaded 1/4 and right side half, 1/4 half, but this is left side, this is right side. Again, this is the right side half, 1/4, and right side half. Now in this case, right side half is shaded, therefore we want 1/4, and it should be on the right side only, because this is left side, this is right side, this is right. So here we want this is right 1/4 and left side. Okay, so which is the option? The first one is not possible because this is half half, this is 1/4, therefore second is also not possible. This is also correct. These are both half half again. So correct option is option number 4, that is 1/4 and half. So in each of the segments, 4 figures alternate between 1/2 and 1/4 shaded on the opposite side. Correct option is option number 4. Next, E. Now see the direction. This is the right side, this is downwards, left side, and all three are same. Therefore, correct option will be yes, option number 3, that is upwards. Right? Alternating series, right, downwards, then left and upwards. Therefore, the correct option is option number 3. Next, observe these 3 figures. We want to replace the question mark. These are the options. Now, circle, small, big, same size, but one is shaded, and these two are empty circles, right? Not shaded. Triangle, again the bigger one is in the middle, right one is shaded, right? The third figure, so which is the correct option? Yes, second, the first one is empty, hollow, second one will be a greater square, and next is the shaded square. Therefore, the correct answer will be option number 2, that is this one. The bigger one is empty and shaded one.